तर जे काही घटना घडलेली आहे आता मला पूर्ण माहिती आहे, असं नाही झालं पाहिजे होतं. आणि तुमचं काय म्हणणं आहे सांगा मला. मी स्वतः आलेलं आहे, तुमचं काही तिथेपर्यंत यायचं काही गरज नाही. मी स्वतः अकोटतून आलेलं आहे 1 तास 1.5 तासपासून. तुम्ही सांगा कोण आहे नातेवाईक आपले? अंकुशच्या नातेवाईक ते वडील आहेत त्याच्या मागं. तुम्ही ते आहे का? मी म्हणतो साहेब आता 14 दिवस झालं एक आरोपी दाखवायला आहे, दुसरा आरोपी पताही नाही त्यांचा. आणि ज्या दिवशी त्याला अरेस्ट करायला गेलते की तुमचे शिपाई, तर हे काय म्हणले आम्हाला, हे काय म्हणलं माहित आहे का, आमच्या जो लेडीज पोलीस नसल्यामुळे आम्ही तिला नेऊ शकत नाही, आम्ही उद्या सकाळी नेऊ. म्हणजे तिला पळायला यांनी चान्स देऊन टाकला आणि त्या दिसपासून साहेब ती फरार आहे. आज त्याला एवढं निर्गळ हत्या केली त्याची, आणि ते 14 दिवसामध्ये जर एकच सिंगल आरोपी तुम्ही जमा करता आणि बाकीचे सगळे मोकाट आहेत, तर काय करायचं आहे? 2 आरोपी आहे आपले FIR मध्ये, जे तुम्ही कंप्लेंट दिले होते ना. ते नंतर तुम्ही चौकशी आम्हाला पोलीस स्टेशनला बोलावं लागत होतं, काय कोण कोण लोक आहे विचारायला लागत होतं, नाव आमचे विचारायला लागत होते. कंप्लेंट कोण दिले होते? आम्ही त्या दवाखान्याच्या भाऊ दिले होते, आज आहे ना तुम्ही दिले होते ना. तुम्ही दोघांचं नाव टाकले होते. दोघांचं टाकलं, पण आम्ही असं म्हणून टाकलं की दोघं तर आम्ही पाहिले, पण जे नंतर पळाले ते तुम्ही शोध काढू शकता त्याचा. या दोघांना त्यांचा पिशर झाला असता तर ते नाव सांगत होते कोण कोण आहे. कोणी त्याच्यात तयारच नाही होऊन राहिले. ते आता कोण आरोपी कोण आहे म्हणजे काय वाटते तुम्हाला? अजून कोण आहेत त्याच्या मांग. तुम्ही आता सांगून ते पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा सांगतील तेव्हा हो ना, सांगतील. काही प्रॉब्लेम नाही. कारण की हे लोक आहेत 4-5 लोक, त्यांची टोळी खूप मोठी आहे, दहशत मोठी आहे त्यांची. त्याच्यामुळे हे लोक आणि जेव्हा पोलीस स्टेशनला जातात हे काय, आम्हाला तेवढंच काम आहे का? आम्हाला तेवढं हे कंटिन्यू पोलीस स्टेशनला जावं हे काय म्हणतात, आम्हाला तेवढंच काम आहे, आम्हाला तेवढंच काम आहे. मग आता आम्ही काय करणार? आता आम्ही हे जसं या 14 दिवसामध्ये हे कंटिन्यू पोलीस स्टेशनला जाऊ राहिले आणि यांना काहीच रिस्पॉन्स नाही. हे म्हणतात आम्हाला तेवढंच काम आहे का? अजून भरपूर काम आहेत आमच्या. ते चुकीचं त्या आहे. दिवशी लेडीज भेटली, त्या दिवशी मी साहेबांना काय म्हटलं की म्हटलं जमा करून घ्या तुम्ही ते बी. साहेब म्हणत आम्ही रातची करू शकत नाही. मग झालं म्हणलं ठीक आहे तुमच्या हिशोबानं करा. मग नंतर मला मग त्याला फोन लावला, म्हटलं, यांची तुम्ही साहेब जमा सिंगल करा भानगड लागत दाखवायची होती. गावात सिंगल. नाही तर ते फरार होईल. त्यानं काय मला आश्वासन दिलं की जमिनीत गेली तर आम्ही काढून आणू. मग आता का नाही आणत काढून तुम्ही? कोण म्हणे असं? साहेब म्हणले मला ती जमीन मध्ये लपली तर हा काढून आणू. खरोखर आणू शकतात, आणू शकतात साहेब, पण करून नाही राहिले तसे. 100% आपल्याला आणायचं आहे. तुम्ही बोलले नाही बोलले, आपल्याला आणायचंच आहे. आरोपी आपल्याला आणले तेव्हा आपल्याला वरिष्ठ विचारणार ना की तुमचं आता काय झालं. आता ते अंकुश आता मरण पावलं तर आपल्याला कलम वाढ करून 302 करायचं. ते तर होईना 302 मर्डर गुन्ह्यामध्ये आपण होणारच आहे. सोडणारच नाही आरोपीला. जे काही असो, 1 असो 2 असो 3 असो, पण आम्हाला सामनेवाल्याचं हे आलं की बा जसं तुम्ही काही करा पण आमची बाई जाणार नाही ते. नाही म्हणजे आम्हाला अजिबात अशी होणारच नवस नाही. नाही. असं थोडी होणार. ते म्हटले म्हणून काय त्यांना काय 14 दिवसात खरं साहेब आब्रू हो, ते थोडा शोधले, पण आता काय झालंय थोडं हे बदली में झालं. हे आता नवीन तुमचे लोक आम्हाला म्हणतात तुम्ही आम्हाला सपोर्ट करा.